नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आत्ताच थोड्या आधी एक पेशंट माझ्याकडे होते। एक मुलगी होती जिचं वय होतं 18 वर्ष आणि तिला प्रॉब्लेम होता फायब्रोएडेनोसिस। तिला सध्या तिच्या लेफ्ट ब्रेस्टमध्ये छोट्या छोट्या गाठी तयार झालेल्या आहेत 2 आणि राईट ब्रेस्टमध्ये तिला 1 गाठ होती। तर तिला जेव्हा मी हिस्ट्री विचारली तर 1 वर्षापूर्वी म्हणजे तिचं जेव्हा वय होतं 17 वर्ष तर तिला राईट साईडच्या ब्रेस्टमध्ये एक गाठ तयार झाली होती। त्याची सोनोग्राफी त्यांनी मेमोग्राफी केली होती, ज्याच्यामध्ये तिला ते फायब्रोएडेनोसिस म्हणून एक साधी गाठ, जिला फायब्रोएडेनोसिस म्हणतात। 2 प्रकारच्या गाठी असतात बघा। ब्रेस्टमध्ये जर कोणाला गाठी होत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊ त्याचं निदान करणं खूप आवश्यक आहे, कारण आजकाल कॅन्सरसारख्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। स्तनाचे कॅन्सर किंवा आपण जसं आपण ब्रेस्टचं कॅन्सर त्याला म्हणू शकतो, ब्रेस्ट कॅन्सर, याचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसते आहे। त्याच्यामध्ये जर गाठी तुम्हाला ब्रेस्टमध्ये होतील तर लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांना चेक करून त्याचं निदान करणं जरुरी आहे की गाठ तुमची कशाची आहे। तर बघा, जर साधी जर गाठ असेल, बिनाईन ट्यूमर असतं, बिनाईन गाठ, किंवा मग मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सरची आणि बिनाईन म्हणजे साधी। तर जर तुम्हाला बिनाईन जर सिस्ट असेल, ज्याला फायब्रोएडेनोसिस म्हणतात किंवा फायब्रोएडेनोमा म्हणतात, जी ब्रेस्टमध्ये तयार होते, अशा केसेसमध्ये जर तुम्ही प्रॉपर मेडिसिन घेतलं तर ते पूर्ण समूळ नष्ट होऊ शकते बघा। परंतु अनेक असे पेशंट आहे जे डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर सांगतात की चिरा मारून ती काढावं लागेल। तर तिचं वय फक्त 17 वर्ष होतं, तर तिने राईट साईडच्या ब्रेस्टमध्ये तिला जी गाठ तयार झाली ती तिने ऑपरेट करून काढली त्यावेळेस 1 वर्षाआधी, आणि आज 1 वर्षानंतर तिला राईट साईडच्या ब्रेस्टमध्ये जिथून गाठ काढली तिथे परत तिला सिस्ट तयार झाली आहे ती, आणि लेफ्ट साईडला परत तिला 2 गाठी तयार झालेल्या आहेत। तर ह्या साध्या बिनाईन सिस्ट असतात किंवा याला फायब्रोएडेनोमा म्हणतात। तर ह्या आपल्या होमिओपॅथीच्या औषधी, जे तुमचं रूट आहे, कॉज आहे, त्याच्या मागचं कारण काय हे खूप शोधणं आवश्यक आहे बघा। सहसा फायब्रोएडेनोसिस हे कधी अनुवांशिक पण असू शकते किंवा तुमच्या डायटरी काही चेंजेसमुळे होऊ शकतं, हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे सुद्धा होऊ शकते, किंवा तुम्हाला काही मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम असेल, सोबत PCOD थायरॉईडसुद्धा असू शकतो, किंवा तुम्हाला जर पिरियड्स रेग्युलर येत नाही आहे, मेन्सेस खूप लेट येत आहे, हार्मोनचा इम्बॅलन्स नक्कीच काहीतरी त्याच्यामागं रिझन असतं। तर तुम्हाला किंवा आलंय मेन्सेस रेग्युलर पिरियड्स येत असतील तरी कमी जात असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या सिस्ट, ह्या गाठी तुम्हाला स्तनामध्ये तयार होऊ शकतात। तर अशा ज्या गाठी असतात बघा, तर होमिओपॅथिक मेडिसिन्स तुमचं जे रूट आहे, कॉज काय आहे याचा शोध लावून त्याच्या मुळाशी काम करतात। म्हणजे ह्या गाठी तुम्हाला नवीन तयार होऊ देणार नाही, ज्या गाठी आहे त्याची वाढ पूर्णपणे बंद होणार आणि ज्या आहेत त्यासुद्धा पूर्णपणे कमी होतात। तर अशा केसेसमध्ये आपण नक्कीच, म्हणजे बघा, बिफोर मॅरेज तिने ऑपरेट केलं म्हणजे तिथे स्कार तयार झाला, तिथे व्रण तयार झाले, तर मॅक्झिमम डॉक्टर्स ॲडवाईस करतच नाही की बिफोर मॅरेज मुलींनी जर सिस्ट असेल, फक्त काही इमर्जन्सी केसेस असतील जिथे काही CAचं असेल, कॅन्सरसारखं वाटत असेल किंवा खूप